भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2024 रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत। अर्थमंत्री सीतारामन यांनी स्पष्ट केलंय की हे बजेट वोट ऑन अकाउंट असेल। नोकरदार वर्ग ते सर्वसामान्य जनता प्रत्येकालाच या बजेटकडून मोठ्या अपेक्षा आहेत। मात्र अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे नेमकं काय? अंतरिम अर्थसंकल्प आणि नियमित बजेटमध्ये काय फरक असतो हा प्रश्न तुम्हाला पडलाय का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया। एप्रिल ते जून दरम्यान लोकसभा निवडणुका असल्याने अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे। या अर्थसंकल्पात संपूर्ण वर्षाच्या ऐवजी आर्थिक वर्षातील आगामी काही महिन्यांचा समावेश असतो। तर नियमित बजेट हा संपूर्ण आर्थिक वर्षासाठी सादर केला जातो। त्यालाच संपूर्ण अर्थसंकल्प असंही म्हटलं जातं। सर्वसाधारणपणे संतुलित, अतिरिक्त आणि तोट्याचे असे 3 बजेट असतात। अंतरिम बजेटमध्ये तात्पुरत्या खर्चाची तरतूद करण्यात येते। सरकार उत्पन्न आणि खर्चाचा आराखडा अंतरिम बजेटमध्ये मांडतं। नवीन सरकार सत्तेत येण्यापूर्वी अंतरिम अर्थसंकल्प मांडतात, तर नवीन सरकार पूर्ण बजेट सादर करेपर्यंत अंतरिम बजेटला मान्यता असते। पूर्ण बजेटमध्ये वार्षिक खर्चाची तरतूद असते, तर अंतरिम बजेटमध्ये तात्पुरत्या खर्चाची तरतूद असते। अंतरिम अर्थसंकल्पामध्ये कोणत्याही सवलती जाहीर करता येत नाही, तर नियमित बजेटमध्ये सरकार नवीन योजना जाहीर करते आणि त्याबरोबरच पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा आणि शिक्षणाबरोबरच सुरक्षा यावरील खर्चाचा तपशीलही देते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।